शहर पुलिस आयुक्तालय की ओर से संपूर्ण शहर में ध्वनि प्रदूषण रोकने के लिए 20 मई को नो हॉकिंग अभियान की शुरुआत की गई थी, जिसके बाद से लगातार शहर यातायात पुलिस द्वारा जन जागृति अभियान चलाया जा रहा है। वाहन चालकों से संवाद कर अनावश्यक हॉर्न नहीं बजाने की अपील की जा रही है। आपके टीवी स्क्रीन में दिख रही ये तस्वीरें एयरपोर्ट चौक की है, जहां यातायात कर्मी नागपुर की चिलचिलाती धूप में हाथों में हॉर्न न बजाने की अपील करते हुए नजर आए। पोलीस आयुक्त साहेब यांच्या आदेशानुसार, माननीय पोलीस आयुक्त साहेब यांच्या आदेशानुसार जे जनजागृती करत आहे, हॉर्न वाजवू नका आणि बाकीच्या लोकांना तकलीफ होऊ नये आणि ॲक्सिडेंट होऊ नये। त्याच्यानंतर ज्या लोकांना हॉर्न विनाकारण जे हॉर्न वाजवतात, जेव्हा जरूरत पडेल त्यावेळेस हॉर्न वाजवा। त्यासाठी आम्ही एक जनजागृती करत आहे, लोकांना सांगत आहे, लोकांच्या हातात बॅनर पण देत आहे आणि त्याच्यानंतर बाजूच्या लोकांना कर्कश आवाजचा जो हॉर्नचा आवाज काढतो, तो बाकीचे जे वयस्कर आहेत किंवा लहान आहेत तर त्यांच्या कानामध्ये आवाज जातो, त्यामुळे प्रॉब्लेम येतो। त्याच्यासाठी आम्ही जास्तीत जास्त जनजागृती करण्याचं काम करत आहे। तसेच हेल्मेट ॲक्सिडेंट होऊ नये त्याच्यासाठी आम्ही हेल्मेटची पण जनजागृती करत आहे। हेल्मेट घाला आणि हेल्मेटचं कानूनचं पालन करा, हे आमच्या साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही जनजागृती करत आहे। त्यांना पण आम्ही तेच सांगत आहे की हेल्मेट चांगल्या प्रकारे घाला, ताकी तुमच्या डोकं जर तुमचं शरीर जर बाकी जागी जर तुम्हाला मार लागला किंवा तुम्ही पडले तरी अचानक तुमचं डोकं जर वाचेल तर तुमची जिंदगी वाचेल। त्याच्यासाठी आम्ही त्यांना पण हे सांगत आहे की तुम्ही चांगल्या प्रकारचं हेल्मेट घाला आणि त्यांना स्वतः सोबत जाऊन तिथं जाऊन सांगत असतो की तुम्ही कमीत कमी हेल्मेट चांगलं वापरा आणि चांगल्या प्रकारचं हेल्मेट घ्या, अशी जनजागृती आम्ही त्यांना करतो। महान्यूज़ 7 के लिए कैमरा पर्सन राजेश जंगीटवार के साथ पारस बेसवारी, नागपुर। बॉस ने मीटिंग बुलाई। बाहर उठो बैठो। तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर फिशर भगंदर पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। कॉल या विजिट करें www.pilesfistulacure.com।